श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, तुम्ही कधी मंदिरात किंवा देवघरात नारळ अर्पण केला आहे का? आणि तो नारळ पहिल्याच प्रयत्नात न फुटल्यामुळे तुमच्या मनात विचार आला आहे का, हे काही अशुभ तर नाही ना, किंवा देव नाराज आहेत का? अनेकांच्या मनात हा प्रश्न येतो. काही जण म्हणतात नारळ फुटला नाही म्हणजे कामात अडथळे येतील, तर काही जण म्हणतात याचा काहीतरी संकेत असतो. पण मैत्रिणींनो, खरंच असं असतं का, की गोष्टीमागे काही वेगळं कारण असू शकतं? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सगळं काही, या कोणत्याही अंधश्रद्धेला प्रोत्साहन न देणार नाही, या विषयामागील परंपरा, काही लोकांच्या समजुती आणि प्रत्यक्षात व्यवहारिक करणे समजून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. शेवटी मी महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, जी ऐकल्यानंतर कदाचित तुमच्या वेळी नारळ लगेच फुटला नाही तर तुम्ही घाबरणार नाही. मैत्रिणींनो, भारतीय संस्कृतीमध्ये नारळ अत्यंत पवित्र मानले जाते. कोणतीही शुभ कार्य असो, पूजा असो, नवीन घर असो, नवीन वाहन किंवा एखाद्या नवीन सुरुवात, नारळ अर्पण करण्याची परंपरा अनेक वर्षापासून चालत येत आहे. हा प्रश्न असा आहे, नारळच का? कारण नारळाचा बाहेरचा कठीण कवच आणि आतला स्वच्छ आणि शुभ्र, त्यातून एक सुंदर संदेश दिला जातो. बाहेर कितीही कठीण परिस्थिती असली तरी मन आतून स्वच्छ आणि निर्मळ असावं. यालाच अनेक जण आध्यात्मिक अर्थ असे मानतात. आता येतो मेन प्रश्न. जर नारळ पहिल्याच प्रयत्नात नाही फुटला तर त्याचा अर्थ काय? मैत्रिणींनो, सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येक नारळाची जाडी, ही त्याची रचना आणि त्याचा कडकपणा वेगळा असतो. काही जण नारळ सहज फुटतात तर काही नैसर्गिकरित्या अधिक कठीण असतात. म्हणूनच प्रत्येक वेळी त्यामागे आध्यात्मिक कारण असेल असे मानणे योग्य नाही. काही भागामध्ये अशी परंपरा समजुतीत सांगितली जाते की नारळ फुटला नाही तर पुन्हा शांतपणे प्रयत्न करावा आणि देवाचे स्मरण करावे, आणि त्यामागील भीती निर्माण करणे हा उद्देश नसतो, तर मनात शांत हा उद्देश असतो. आज सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ दिसतात. नारळ फुटला नाही म्हणजे संकट, हे झाले तर मोठे अपशगुन, अशा अनेक गोष्टी सांगितल्या जातात. पण प्रत्येक व्हिडिओमध्ये खरे सांगितले असे नाही. म्हणून कोणत्याही गोष्ट ऐकल्यावर त्याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. स्वामी समर्थांना कधीही अशा छोट्या गोष्टींमुळे घाबरायला सांगितले नाही. त्यांनी श्रद्धा सांगितले, चांगले कर्म करा आणि मनातील विश्वास याला सर्वात जास्त महत्त्व दिले. त्यामुळे जर नारळ लगेच फुटला नाही तर घाबरण्याऐवजी आता शांतीने पुन्हा प्रयत्न करा आणि आपल्या मनातील श्रद्धा कायम ठेवा. पण एक छोटी घटना ऐका. एका कुटुंबात नवीन घरात प्रवेश घेण्यापूर्वी पूजा ठेवली होती. पूजा करण्याच्या आधी नारळ फोडण्याची वेळ आली, पण नारळ 2-3 प्रयत्न करूनही फुटत नव्हता. घरातील काही लोक चिंतेत पडले. त्यांना वाटले काहीतरी अशुभ घडणार का? तेवढ्यात तिथे उपस्थित असलेले एक व्यक्तीने हसत सांगितले, नारळ कठीण आहे म्हणून फुटायला वेळ लागतो, याचा अर्थ असा नाही की देव नाराज आहे. ते ऐकून सर्वांची भीती दूर झाली. थोड्या वेळात योग्य पद्धतीने नारळ फुटला आणि पूजा आनंदाने पूर्ण झाली. मैत्रिणींनो, या छोट्याशा घटनेतून एक मोठा संदेश मिळतो. भीतीपेक्षा श्रद्धा मोठी आहे. मैत्रिणींनो, आता एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया. नारळ फोडण्यामागचा खरा उद्देश काय आहे? तो फक्त एक विधी आहे का? याचा त्यामागे एक सुंदर संदेश दडलेला आहे. अनेक विद्वानाच्या मते नारळाचे कठीण कवच आपल्या अहंकाराच्या प्रतीक मानले जाते, तर यातला स्वच्छ पांढरा गर निर्मळ मनाने प्रतीक मानले जातो. त्यामुळे नारळ अर्पण करण्यामागील मुख्य भावना म्हणजे अहंकाराचा त्याग करून नम्रतेने ईश्वरापुढे नतमस्तक होणे. म्हणून नारळ लगेच फुटतात
किंवा थोड्या वेळाने फुटला, त्यामागे आपली भावना आणि श्रद्धा अधिक महत्त्वाची मानली जाते. काही कठीण अशा समजुती सांगितल्या जातात की नारळ फुटला नाही तर पुन्हा शांतपणे देवाचे स्मरण करून प्रयत्न करावे. पण याचा अर्थ असा नाही की वाईट घडणार आहे. अनेक वेळा कारण अगदी साधे असते. नारळ खूप कडक असू शकतो, पण पूर्णपणे सुकलेला असू शकतो, किंवा तो योग्य पद्धतीने आपटला गेला नसेल. ही सर्व नैसर्गिक कारणे असते. मैत्रिणींनो, आपण अनेकदा भीतीमुळे चुकीचे निष्कर्ष काढतो. कोणीही काही सांगितले तेच सत्य मानतो आणि स्वामी समर्थांचा मार्ग वेगळा आहे. ते आपल्याला धैर्य, श्रद्धा आणि विवेक शिकवतात. म्हणून कोणतीही घटना घडली तरी आधी शांत राहा, कारण शांत मनाने योग्य निर्णय घेतला जातो. एक छोटी घटना पाहूया. एका मंदिरात एक तरुण प्रथमच नारळ अर्पण करायला गेला. त्याने नारळ फोडण्याचा प्रयत्न केला, पण तो फुटलाच नाही. त्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली. तेवढ्यात मंदिरात पुजारी म्हणाले, "बाळ, देवा श्रद्धा पाहतो, नारळ किती वेळा फुटला हे नाही." हे वाक्य ऐकून त्या तरुणाच्या चेहऱ्यावर हसू आले. त्याने पुन्हा शांतपणे प्रयत्न केला आणि नारळ फुटला. त्या दिवशी त्याला समजले की भीती मनात असते, देवाकडे नाही. मैत्रिणींनो, आजच्या काळात सोशल मीडियावर अशा विषयांबद्दल अनेक दावे केले जातात. पण प्रत्येक दाव्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा त्यामागील परंपरा आणि व्यावहारिक कारण समजून घेणे अधिक योग्य आहे. श्रद्धा ही मनाला बळ देणारी असावी, भीती वाढणारी नसावी. तर पुढच्या वेळेला देवाला अर्पण केलेलं नारळ लगेच फुटत नाही, तर घाबरून शांतपणे प्रयत्न करा. मनात स्वामी समर्थांचे नामस्मरण करा आणि लक्षात ठेवा, आपल्या प्रार्थनेची खरी ताकद नारळच असते. तर आपल्या मनातील विश्वास, नम्रता, चांगल्या कर्मांमध्ये असतो. मैत्रिणींनो, जीवनात प्रत्येक परंपरेला एक अर्थ असतो. तो अर्थ समजून घेतला तर परंपरा आपल्या योग्य दिशा दाखवतात. पण फक्त भीतीपोटी त्या पाळल्या तर त्याचा खरा उद्देश हरवतो. म्हणून श्रद्धा ठेवा, विवेकता ठेवा आणि प्रत्येक कृतीप्रमाणे करा. त्याचप्रमाणे खरी श्रद्धा, भक्ती आणि भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे श्री स्वामी समर्थांचा. जर हा व्हिडिओ तुम्ही आवडला असेल, थोडा जरी आवडला असेल, तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. कमेंटमध्ये प्रेमाने लिहा, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.